चलो तो प्यारे बच्चों, लेट अस बिगिन विद ट्रिग्नोमेट्री 9th स्टैंडर्ड ओलंपियाड प्रैक्टिस। ठीक है, शुरू करेंगे। शुरू कर, स्टार्टिंग फ्रॉम बेसिक्स। व्हाट डू यू मीन बाय ट्रिग्नोमेट्री बेटा? व्हाट डू यू मीन बाय ट्रिग्नोमेट्री? जल्दी बोलो। ट्राई मीन्स, गोनो मीन्स मेट्री, मेजरमेंट। चलो, नाउ ट्रिगोनोमेट्री होल्ड्स फॉर राइट एंगल ट्रायंगल। ठीक है ना, ट्रिगोनोमेट्री होल्ड्स फॉर राइट एंगल ट्रायंगल ओनली। तो अगर नहीं है तो अपन क्या करेंगे बेटा? तो आपण क्रिएट करेंगे। सो आफ्टर गेटिंग राइट एंगल ट्रायंगल वी विल गेट टू एक्यूट एंगल्स। त्यापैकी कोणता तरी आपण एक चूज केला। इज दॅट ओके विथ एव्हरीवन? ओके, सो there will be two acute angles. So in trigonometry how many functions do we have beta? 6 functions. jaldi bolo sequentially. First is sine, second is, third is, fourth is, fifth is sec and sixth is cosec. आता हे सगळे फंक्शन्स काय आहेत बेटा? रेशोज. हे सगळे काय आहेत? रेशोज. ऍक्च्युली हे जे 6 आहेत ह्या सगळ्यांना आपण काय बोलतो बेटा? ट्रिगोनोमेट्रिक रेशोज ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. ओके, ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. सो बेटा, साइन ऑफ एंगल थीटा, कॉस ऑफ एंगल थीटा, टैन ऑफ एंगल थीटा, कॉट ऑफ एंगल थीटा, सेक ऑफ द एंगल थीटा एंड कोसेक ऑफ एंगल थीटा. व्हेरी फर्स्ट थिंग की हे जे 6 जण आहेत बेटा, आपले फेवरेट नेहमी किती आहेत? हे 3. कशामुळं? खालचे जे 3 आहेत हे त्यांचे रिसिप्रोकल्स आहेत. हे कसं लक्षात ठेवायचं बेटा? आय हॅव ऑलरेडी टॉट यू. बोलो जल्दी. हा साइन कोणाचा रिसिप्रोकल आहे? कोसेकचा. म्हणजेच कोसेक कोणाचा रिसिप्रोकल आहे? मग साइनची व्हॅल्यू जर का 1/2 आहे, कोसेकची व्हॅल्यू किती झाली? 2. साइनची व्हॅल्यू जर का -3/4 आहे, मग कोसेकची किती झाली? -4 आहे. दे आर रिसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बेटा कॉस कोणाचा रिसिप्रोकल आहे? म्हणजे सेक कोणाचा रिसिप्रोकल आहे? सेकची व्हॅल्यू 2 आहे. याचा अर्थ काय झाला? कॉस व्हॅल्यू 1/2 आहे. बेटा टॅन थीटा अँड कॉट थीटा आर ऑल्सो रिसिप्रोकल्स ऑफ इच अदर. टॅन थीटाची व्हॅल्यू 1 आहे का मतलब हुआ कॉट थीटा इज ऑल्सो 1. आर यू ऑल व्हेरी व्हेरी क्लिअर विथ दिस? हे झाले रिसिप्रोकल्स. याच्यामध्ये हा जो टॅन आहे तो साइन अपॉन कॉस आहे. क्या याद रखेंगे बेटा? दैट टैन इज साइन थीटा बटे कॉस थीटा का मतलब हुआ कॉट थीटा इज, जल्दी बोलो, कॉट थीटा इज कॉस थीटा अपॉन साइन थीटा. हे लक्षात ठेवण्यासाठी ह्या तिघांची मी तुम्हाला ट्रिक दिली होती ऑलरेडी, है की नहीं? काय होती बेटा ट्रिक? बहुत बढ़िया. तो अपन इधर लिखेंगे सक्सेस ची पोर कसे आहेत? हाय प्रो. ओके, हाय फाय तर आहेतच पण प्रो व्हर्जन आहेत. बर, पुढे थोडी जागा सोडेल आपण. हा बोलो. कारखिले बाबा इज ऑल्सो हाय प्रो. लास्ट प्रोग्रेस रे. त्यामुळे प्रोग्रेस भरपूर. ओके, मराठीत लिहा नाही इंग्लिश मध्ये लिहा. लेकिन सबसे अच्छी बात, जेव्हा पण तुझ्याकडे तो ट्रायंगल आहे ना बेटा, राईट अँगल ट्रायंगल, तर मी काय शिकवलो आठवा? थीटाला चिकटलेला नेहमी काय असतो? बेस. आता राईट अँगल ट्रायंगल आहे तर बेटा 90च्या अपोजिट नेहमी काय असणार आहे? हायपो. कम ऑन, 90च्या समोर जी साइड आहे तिला आपण काय बोलणार बेटा? हायपो. अब सारे बच्चे ध्यान से सुनो. थीटाला जो चिटकलेला आहे ना, थीटा को चिपका. थीटा को कौन चिपका बेटा? बी. थीटा को कौन चिपका? बेस. मग तू म्हणजे सर थीटाला 2 साइड चिटकल्या, एक ही आणि एक ही, ती स्टँडर्ड आहे हायपो. मग कोण आहे बेटा बेस? हा.
म्हणजे त्याला परपेंडिक्युलर ही झाली साईड. रिझल्ट ओके. खालच्या डायग्राम मध्ये मी जर का याला थिटा घेतला तर हा तर हायपो होता, सो थिटाला चिटकलेला कोण आहे बच्चा, बेस, आणि हा झाला परपेंडिक्युलर. आणि मग आता अकॉर्डिंग टू ट्रिक सक्सेसचे पोरं हायप्रो याच्यातून भेटतो आपल्याला साइन थिटा. कमॉन काय भेटतो बच्चा, सो जल्दी बोलो, साइन थिटा इज P/H. कारखिले बाबा हायप्रो बोलो, कॉस थिटा इज, चलो लास्ट, त्यामुळं प्रोग्रेस भरपूर बोलो, T फॉर टॅन, टॅन थिटा इज परपेंडिक्युलर अपॉन, झाले का तिन्ही. हे तिघ भेटले की बाकीचे तिघ रेसिप्रोकलने आपल्याला येतात. इज दॅट ओके. चला याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, रेंज. काय लक्षात ठेवायचं बेटा, रेंज. फक्त या दोघांची लक्षात ठेवा, बिकॉज दीज आर द ओनली टू विच आर कंटिन्युअस फंक्शन्स. मोठ्याने बोला, दीज आर द ओनली टू विच आर कंटिन्युअस आणि सायनोसायडल, कंटिन्युअस आणि सायनोसायडल सापासारखे. बाकीचे ब्रेक घेत चालतात, बाकी सगळे ब्रेक डान्स, बाकी सगळ्यांचं काय ब्रेक डान्स, म्हणजे ते एक ठराविक इंटरव्हल मध्ये चालतात. इज दॅट ओके. हा हे बघ, हे दोघंच कंटिन्युअस आहेत, साइन आणि कॉस, आणि त्या दोघांची पण जी रेंज आहे ना बेटा, त्या दोघांची पण रेंज आहे. म्हणजे साइन थिटा ॲज वेल ॲज कॉस थिटा बिलॉंग टू, त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा आहेत रे बेटा, यस, -1 टू +1. म्हणजे -1 पेक्षा कमी नाही चालणार, +1 पेक्षा, ठीक आहे. सो हे फंक्शन्स आहेत, ह्या त्यांच्या डेफिनेशन्स आहेत, रेसिप्रोकल करून बाकी येतात. इज दॅट ओके. ठीक. आणि ही झाली रेंज दोघांची महत्वाची. आता पुढे टेबल ऑफ ट्रिग्नोमेट्रिक अँगल्स दिला होता तुम्हाला, बरोबर आहे. तर याच्यामध्ये साइन, कॉस आणि टॅन किती अँगल दिले होते बेटा तुला, 0, 30, 45, 60 आणि 90. ओके ओके. चलो पहिलं फंक्शन साइन, सेकंड फंक्शन, हा आता खाली बघायचं नाही बरं का आता. हा ज्याला येत नाही त्याने गपचूप शांत बसायचं, कारण काल ऑलरेडी मी हे तुम्हाला दिलं होतं, बरोबर आहे का नाही. हा ज्याला येत नाही त्याने शांत बसायचं, ज्याला येतं त्याने बोलायचं. कमॉन कसं पाठ करतो बोलतो बेटा पटकन. साइन 0 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90. आणि बाळा साइन फंक्शन कसं आहे, इन्क्रीजिंग. कमॉन साइन फंक्शन कसं आहे, आणि बेटा कॉस फंक्शन कसं आहे रे, आहे का नाही. हे बघ साइन मध्ये इन्क्रीजिंग, 0 पासून 90 पर्यंत वाढ होत असताना व्हॅल्यू सुद्धा कशा व्हायला लागल्या, इन्क्रीज व्हायला लागल्या. कॉस मध्ये काय होईल, उलट, डिक्रीजिंग, स्टार्टिंग फ्रॉम 1, इकडच्या उलट्या करून द्या. ओके, √3/, मग कोणती व्हॅल्यू मॅच होईल बेटा, 45, 1/, आणि साइन आणि कॉस कोणत्या अँगलला सेम आहेत, 45. साइन आणि कॉस कोणत्या अँगलला सेम आहे, 45. सो साइन 45 ॲज वेल ॲज कॉस 45 इज 1/√2, इज 1/√2. ठीक आहे. सो बच्चा आता हा जो टॅन आहे तो टॅन कोण आहे बेटा, साइन अपॉन कॉस. आपल्याला आता तूही पाठ व्हायला पाहिजे पटकन. साइन 0 0, बघ 0/1 इज 0. टॅन 30 करून पाहा ना, खालचा 2 कॅन्सल आउट. टॅन 45 सेम आहे की नाही. टॅन 60 बघ ना, खालचा 2 कॅन्सल आउट. टॅन 90 डिफाईन होतही नाहीये सर, मी मागाशी बोललो का नाही, ते इंटरवल मध्ये चालतात. सो तो चालतो 0 to 90, त्याचं काही तुम्हाला घेणं नाही. सो मी अपेक्षा करू का की सगळ्यांना हा टेबल पाठ आहे, रिचर्ड ओके. हा हे ॲरोचा अर्थ कळाला ना सगळ्यांना. साइन फंक्शन इज इंक्रीजिंग टाइप ऑफ फंक्शन अँड दिस कॉस फंक्शन इज, आणि दोघं फंक्शन कसे आहेत रे बेटा, सायनोसायडल. चला हे होतं आपल्यासाठी इम्पॉर्टंट. आता आणखी महत्वाची गोष्ट तुम्हाला मी दिली होती, हे ऑब्झर्वेशन मध्ये समोर आहे, तुम्हाला दिले होते अलाइड अँगल. काय दिलं बेटा, अलाइड अँगल, स्पेशली कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. काय म्हणायचं बच्चा, कॉम्प्लिमेंटरी. 9th ऑलिम्पियाड मध्ये कॉम्प्लिमेंटरी. चल बोल पटकन. पहिला जर का थीटा असेल, कमॉन, दुसरा 90 मायनस काय होतं रे बेटा कॉम्प्लिमेंटरी मध्ये, साइनचा होतो, कॉसचा होतो, बहुत बढ़िया. साइनचा होतो तो कॉसचा होतो साइन, टॅनचा होतो बेटा तो कॉटचा होतो, सेकचा होतो तो बेटा कोसेकचा होतो. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. सो साइन
30 इज कॉस 90 माइनस 30 मतलब 60. साइन 20 समझे कि नहीं समझे? ओके. फॉर एग्जाम्पल साइन ऑफ बरोबर का 30 साइन ऑफ 30 इज सेम एज कॉस ऑफ. क्या टेबल में दिख रहा है? जी साइनची 30 आहे 1/2 तीच कॉसची 60 आहे. रिझल्ट ओके. बरं जी साइनची 45 ती कॉसची 45. चला कम ऑन tan ची 60 इकडे बघ ना इकडे बघ tan ची 60 कॉटची चेक करा बरं. काही चेक करायची गरज नाही असतं. अरे समझे की नाही समझे? tan ची 1 डिग्री फास्ट कॉट ची 80 तो कॉम्प्लीमेंट्री के अंदर क्या होगा बेटा? साइन का कॉस कॉस का साइन tan का कॉट सेक चा कोसेक. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? नविशा सेक 20 का मतलब फास्ट को करेक्ट बहुत बढ़िया. आयुष tan 45 करेक्ट. कोसेक 10 डिग्री प्रथमेश कोसेक 10 सेक 80 सगळ्यांना क्लिअर कट झालं. घे मनस्वी कळलं का? कॉम्प्लिमेंटरी साठी थीटा 90 मायनस थीटा साइनचा कॉस कॉस साइन टॅनचा कॉट कॉटचा टॅन सेकचा कोसेक कोसेकचा सेक. रिसिप्रोकल करायचं रिसिप्रोकल डेफिनेशन मध्ये रिसिप्रोकल डेफिनेशन मध्ये. हे कॉम्प्लिमेंटरी टेक्निक झालं शॉर्टकट टेक्निक. याच्यात ओके. चला हा झाला टेबल. याच्यात काय शिकलो बेटा आपण? पटकन सांगा. फंडामेंटल बरोबर का? सिक्वेन्स सांगा पटकन. अरे एम आय करेक्ट? फंडामेंटल आहे मेंटल. अरे फंडामेंटल शिकलो होतो नाही आपण बरोबर का? सिक्वेन्स बरोबर का? ही टेबल नंतर काय शिकलो आपण? पटकन बोल ना. फंडामेंटल ठीक आहे. चला फंडामेंटल आयडेंटिटीज किती आहेत रे? वय बंद कर. किती आहेत फंडामेंटल आयडेंटिटीज? चला अनुष्का पहिली सांग. ते पहिले वय बंद करा. वय बंद करून टाका पटकन. फास्ट मध्ये वय बंद करून टाका. वय उघडायसाठी आज आपण आलोय का? हा पटकन वय बंद कर रे. हा बोला. मनस्वी नाही एवढी वाईट परिस्थिती आली पाहिजे. निधी किती जणांनी पाठ केले? हातवरती करा. घरी मेहनत घेतली आधी हातवर करा. किती जणांनी काल घरी गेल्यानंतर फॉर्मली पाठ केले? हातवरती करा. फक्त श्रावणी. इकडे बाकीचे रिलॅक्स. चैतन्य काय आहे पहिली? व्हेरी गुड. म्हणजे पाठ झाली की हा दुसरी सांग. पियुष सांग रे दुसरी. व्हेरी गुड. श्रेयस तिसरी. स्पंदन कसं पाठ करायचं परत एकदा सांगू. आता लक्षात घ्या. हे कन्फ्युजन व्हायला नको कोणाचं. इकडे बा साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 आहे का नाही? येस सर. यातनं काय काय डेरिवेशन्स काढले होते आपण? पटापट बोला लागते एकदा. यातनं डेरिवेशन्स बोला पटपट. चला सगळ्यात पहिलं बोला. साइन स्क्वेअर थीटा कॅन बी रिटन ॲज 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ठीक आहे ना? मला याच्यावरून काय लक्षात आलं? आपलं ही प्रॅक्टिस घ्यायची राहिली कोणती? फाइंडिंग ऑदर रेशोज. अरे आलं का लक्षात? अरे इफ वन ट्रिग्नोमेट्रिक रेशो is known, finding others. बोलो using. अरे बोल पटकन. using. अरे पटपट बोला ना. using. हा दिस इज द शॉर्टकट. बुक मध्ये नॉर्मली ही मेथड असते आणि आपल्याला ही काय वापरायची नाही. लेंदी मेथड. चला साइन स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज 1 मायनस कॉस स्क्वेअर. ठीक आहे. सो बेटा दिस इम्प्लाइज किंवा एका खाली लिहू आपण. चला काय अर्थ नाही. हा बोला. दिस इम्प्लाइज साइन थीटा विल बी. अरे जल्दी बोलो. रूट ओवर. ठीक आहे ना? हे झालं प्रेझेंटेशन. अच्छा हा जो 1 आहे तो 1 चा स्क्वेअर जर का केला तर पटकन बोला
अरे 1 प्लस कॉस थीटा 1 माइनस कॉस थीटा, ठीक है. चलो नेक्स्ट साइन थीटा रिप्रेझेंट केला आपण, ठीक आहे ना. चलो दिस इम्प्लाइज पटकन सेकंड जसा साइन स्क्वेअर केला इन द सिमिलर फॅशन कॉस स्क्वेअर थीटा इज 1 माइनस साइन स्क्वेअर थीटा. चला मग याला काय लिहू शकतो बेटा मी, जल्दी बोलो. 1 प्लस साइन थीटा इंटू 1 माइनस, चला सेकंड बोला पटकन इज इक्वल टू, अरे रूट ओव्हर साइन स्क्वेअर थीटा. ओके, प्लस आणि मायनस मी तुमच्यासाठी घेत नाहीये कारण विषय ऑलिम्पियाडचा नाही ऑलिम्पियाड, ठीक आहे. चला सो हे झालं फर्स्ट आयडेंटिटी. चला सेकंड आयडेंटिटी सेक स्क्वेअर थीटा, जल्दी बोलो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ओके चला ह्याच्यात काय काय डेरिवेशन्स काढले होते आपण. टॅन स्क्वेअर थीटा कॅन बी रिटन ॲज, अरे जल्दी बोलो सेक स्क्वेअर थीटा. बरं यालाच काय लिहू शकतो बेटा मी, जल्दी बोलो सेक थीटा प्लस 1 सेक थीटा माइनस 1. चला सेकंड टॅन थीटा कॅन बी फाउंड ॲज रूट ओव्हर सेक स्क्वेअर थीटा माइनस 1. चला दिस इम्प्लाइज सेकंड तो प्लस टॅन स्क्वेअर अलीकडे जर का आणला तर व्हॉट कॅन वी राईट बेटा, सेक स्क्वेअर थीटा माइनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आणि हे बरेचदा तुला वापरायचे की बोला पटकन सेक थीटा प्लस टॅन थीटा हा इंटू सेक थीटा माइनस टॅन थीटा इज 1. आणि व्हेरी इंपॉर्टंट डेरिवेशन सेक थीटा प्लस टॅन थीटा कॅन बी रिटन ॲज सेक थीटा प्लस टैन थीटा कैन बी रिटन एज, जल्दी बोलो 1 अपॉन सेक थीटा माइनस, in the similar fashion sec theta minus tan theta can be written as 1 by sec theta plus tan. So sec plus tan is 1 upon sec minus tan and sec minus tan is 1 upon sec plus tan. ही झाली सेकंड. आता थर्डला जागा नाही उरली आपल्याला. ओके इथं आपण तिसरी करू. चला तिसरी बोला. आता बघ दुसरी वरून तिसरी काढा. दुसरी होती सेक स्क्वेअर, मग तिसरी काय होईल बेटा कोसेक स्क्वेअर थीटा. जल्दी बोलो. दूसरी होती 1 प्लस टैन स्क्वेअर थीटा, तिकडे काय करायचं 1 प्लस, अरे जल्दी बोलो कॉट स्क्वेअर थीटा. आता पटापट इथनं डेरिवेशन्स बोला मग केली तशी बोला. दिस इज इक्वल सॉरी दिस इम्प्लाइज हा कॉट स्क्वेअर थीटा कोसेक स्क्वेअर थीटा कैन बी रिटन एज कोसेक थीटा प्लस 1 कोसेक थीटा माइनस 1. ओके चला मग कॉट थीटा काय होईल बेटा इथून रूट ओव्हर कोसेक स्क्वेअर थीटा माइनस 1. चला सेकंड दिस इम्प्लाइज कोसेक स्क्वेअर थीटा माइनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. का मतलब क्या हुआ बेटा कोसेक थीटा नहीं प्लस कॉट थीटा इंटू कोसेक थीटा माइनस कॉट थीटा. बर इथून काय लिहायचं पुढे कोसेक प्लस कॉट कोसेक थीटा प्लस कॉट थीटा इज 1 अपॉन कोसेक थीटा माइनस कॉट थीटा. डन ठीक आहे. बर ह्याच्यानंतर आपण दिले होते तुम्हाला मल्टिपल अँगल्स. काय दिले होते बेटा मल्टिपल अँगल्स. ओके स्लाइड संपल्या का आपल्याला. बरं चला इथं ऍडजस्ट करू आपण, काही अडचण नाही. चलो मल्टिपल अँगल्स. बर अगोदर दिले होते मी आणि 2 थीटाचीच गरज पडते तुला, 3 थीटाची काही गरज नाही पडणार. ठीक आहे ना. चला बोला
मल्टिपल अँगल्स आपण पाहिले होते कोणाचे बेटा, 2 थीटा वाले. चलो बोलो, सगळ्यात पहिलं फंक्शन आपलं फेवरेट साइन. सो बच्चा व्हॉट इज साइन 2 थीटा? 2 साइन थीटा कॉस थीटा. चला त्याचा दुसरा फॉर्म बोलो, दुसरा फॉर्म 2 टॅन थीटा अपॉन, शाबास, 1 प्लस, हा सेकंड फंक्शन इज कॉस 2 थीटा. त्याचे किती फॉर्म आहे रे? किती फॉर्म आहे त्याचे? 4. सगळ्यात पहिला कॉस स्क्वेअर थीटा मायनस, दुसरा कसा लक्षात ठेवायचा, याला 2 टाइम्स करायचं. ओके, याला इलिमिनेट करून टाका -1. चला तिसरा, याला इलिमिनेट करा 1, याला डबल करा 2 साइन स्क्वेअर थीटा. चला शेवटचा पटकन बोला मला. यस, 1 माइनस टॅन स्क्वेअर थीटा बटे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. चलो टॅन 2 थीटाचा बोला बरं आता. टॅन 2 थीटा इज 2 टॅन थीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. इज दॅट ओके? ठीक आहे. 3 थीटाची गरज पडणार नाही, अजिबात पडणार नाही. ठीक आहे, हे झाली मल्टिपल्स. आता आपला फक्त एक टॉपिक राहिला की एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलं तर बाकीचे कसे काढायचे. ठीक आहे ना? हा काय झालं? प्रिंटिंग मिस्टेक, 1 मायनस इथं. ओके, हा हेच लक्षात ठेवायचं तुम्हाला की टॅन वाले फॉर्म्युला ते कसं आहे मायनस. ठीक आहे, आणि इकडे पहा, साइन बाय कॉस 2 थीटा केला की डिनॉमिनेटर विल कॅन्सल आउट, 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. चला आता आपल्याला प्रॅक्टिस सुरू करायची. बिफोर दॅट आपण काय करू, एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर का आपल्याला दिलेलं असेल तर काल आपण ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली आहे, बाकीचे कसे काढायचे, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल क्वेश्चनच घेऊ आपण. इफ की बेटा जर का आपल्याला एक फंक्शन दिलं कोणतं तरी, आपण घेऊ की टॅन थीटा इज इक्वल टू काय दिलं बेटा, √3. फाइंड ऑर्डर किती उरले बेटा, 5. पटकन सांगा काय करणार आपण, जल्दी बोलो. आपण काय करणार, एक राइट एंगल ट्रायंगल, एक्यूट एंगल थीटा घेऊन टाका बेटा. टॅन थीटा इज √3 का मतलब हुआ अपॉन 1. आता टॅन थीटाची डेफिनेशन, त्यामुळं प्रोग्रेस भरपूर. टॅन थीटा इज P/B. बी कोण असतो, थीटाला चिटकलेला. म्हणजे बी किती आला बेटा, अरे 1. अरे समझे की नाही समझे, टॅन ऑफ थीटा इज P/B. बी इथं आला पाहिजे, √3/1. म्हणजे आता हायपो किती आला, 2. आता हे ट्रिपलेट कळलं पाहिजे आपल्याला. अरे रूट मध्ये 1 चा स्क्वेअर प्लस √3 चा स्क्वेअर किती होईल, 1 + 3 4, 4th रूट 2. हातवर करा किती जणांना कळलं हे. बाकी त्यांनी ऑलिम्पियाड नाही लागणार काय माझ्याने. आता इतकं फास्ट आपल्याला पाहिजे. आता इकडे पहा, टॅन थीटा जर का √3 आहे, बाकी सगळे काढायचे, आणि ट्रायंगल रेडी, तिन्ही साइड्स रेडी आहे, बरोबर आहे का. आपल्याला साइड्स माहिती, रेशो माहिती आहे, रेशो. साइड्स माहित नाही काय सगळे हे रेशो. चला टॅन सगळ्यात नंबर 1 साइन ऑफ थीटा बोलो जल्दी. हे मुद्दाम मी चेंज करतो, कळलं सगळ्यांना. हा आपण काढला बाय पायथागोरस. आणि बोला बरं सगळ्यांनी आता, साइन थीटा. अरे थांबा, मी ज्याला विचारते सांगा. खुशी इथून साइन थीटा सांगा. नविशा, हा अरे 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 अनुष्का, अरे एवढं वेळ कशाला. आयुष, अरे क्या बात है बेटा, बहुत बढ़िया. √3 चैतन्य कॉस थीटा सांग पटकन. संदेश 1 व्हेरी गुड. टॅन तर ऑलरेडी आहे. बर आता कॉटला डोका लावायची गरज आहे का काही, तरी आमचे श्रेयस सांगते नाही. श्रेयस कॉट थीटा, शाबास, व्हेरी गुड. पियुष, अरे येड्या, मी तुला सांगायच्या आधी म्हणलो तुला येणार नाही म्हणून मी बाबा काय केले. पार्थ पुढचं फंक्शन. वैभव
अरे सेक राहिला ना, सांग सेक आता. हा किती, हा मला कोसेक थिटा सांग आता मनस्वी. अरे कोणाच्या उलटा राहील तो, साईनच्या. 2/, झाली का प्रॅक्टिस आपली ट्रिक सगळी. चलो शुरू करेंगे, शुरू कर. चला पहिला क्वेश्चन वाचा. sin 45 cos 30 माइनस cos 45 sin 30 इज इक्वल टू. तो प्यारे बच्चों sin 45 हो बे 1 डॉट मतलब मल्टीप्लाई cos 30 इज, अरे बोला पटपट, √3/2 माइनस cos 45 इज sin 30 इज, माती ते काय झालं बेटा, √2 × 2 2√2, √2 × 2 2√2, म्हणजे दोघांचाही बेस काय झाला बेटा, सेम 2√2. 1 × √3 इज मायनस 1 × 1 इज, आता √3 - 1/2√2. तो म्हणजे सर नन ऑफ दिस, बरोबर का. मग क्या करना पड़ेगा भाई, सारे बच्चे याद रखो की ऑलिम्पियाड मध्ये रपकन तू म्हणजे सर माझा ऑप्शन नाही आहे. यू हॅव टू अंडरस्टँड रॅशनलायझेशन, यू हॅव टू अंडरस्टँड रॅशनलायझेशन. ओके, सो रॅशनलायझेशनचा अर्थ काय बेटा, पहा पहिली गोष्ट तुला एक फ्रॅक्शन दिसतोय, न्यूमरेटर बटे डिनोमिनेटर. आर दे बोथ इरॅशनल, यस सर, दे बोथ आर ऍक्च्युअली इरॅशनल. मग बेटा यातला न्यूमरेटर किंवा डिनोमिनेटर दोघांपैकी एकाला आपण काय बनवू शकतो, रॅशनल. ओके, दोघांपैकी काय बनवू शकतो, रॅशनल. मग सध्या वेगळं करतो, मला जे ऑप्शन दिसत आहेत आपण एकदा डिनोमिनेटरला, डिनोमिनेटर 2√2 आहे, अरे सर नो, मग आपण त्याला काय बनवू, रॅशनल. ठीक आहे ना. मग आता मला त्याला रॅशनल बनवायचे तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल बेटा, आणि डिवाइड करावं लागेल रूट, अरे कॉमन सेन्स आहे ना, √2 × √2 विल बिकम 2 आणि 2 to the 4. ठीक आहे, मग याला ओपन करा ब्रॅकेट्स, सॉरी ब्रॅकेट बोललो मी, सिम्प्लिफाय करा. कम ऑन, √3 × √2 न्यूमरेटर काय बेटा, रूट -1 × √2, खाली काय झालं बच्चा, √2 √2 2 2 to the 4. मग आता हे √6 - √2 बटे, क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं, आइदर रॅशनलाइज डिनोमिनेटर और रॅशनलाइज न्यूमरेटर. आणि हे दोन्ही पण नसते आले तर मग आपण कशाला टिक केलं असतं, नन ऑफ दिस. व्हेरी क्लिअर होते एव्हरीवन. चलो नेक्स्ट, का लिहून घ्यायचंय तुम्हाला हे, पटकन बोला, हे ग्रुपवर टाकून देतो. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ tan 10 tan 20 इन दिस वे tan 80 इज. अब हमारी सोच कैसी होनी चाहिए, हमने शातिर होना चाहिए. सो सब टैन 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 टैन. सो tan 10 20, तो प्यारे बच्चों टेबल के अंदर था 0 30 45 60 एंड, तो मेरे पास हिंट हो गए कि 30 भी है 45 भी है, tan 45 इज 1. ठीक है ना, tan 30 tan 60 वी नो, बट tan 10 20 सर ये तो पता है नहीं. अब सारे बच्चे ध्यान से सुनेंगे, यहां से शुरुआत होती है JEE ज्वाइंट एंट्रेंस एग्जामिनेशन. JEE का एक्चुअल में फॉर्मेट क्या होता है भाई, क्लबिंग ऑफ क्वेश्चंस. क्लबिंग आधी ते पहा, दोन कन्सेप्ट क्लब झाल्या. कशा, मी मागाशीच तुम्हाला शिकवलं tan 10, मला पलीकडे कोण दिसतोय, tan 80. तो थोड़ा सा ऑब्जर्वेशन करोगे तो चौकन्ना रहना है भाई. 10 और 80 मिलके हुआ 90, 20 और 70 मिलके हुआ 90, 30 and 60 बिकम्स 90. हे पिल्लू वन आहे, ठीक आहे, अडचण नाही. आता मला सांगा, कॉम्प्लिमेंटरीची कन्सेप्ट शिकवली की नाही शिकवली, काय शिकवली, पटकन सांगा. थीटा एंड 90 माइनस थीटा के लिए क्या होता है प्यारे बच्चों, साइन बनता है कॉस, कॉस बनता है टैन, बनता है कॉट, और कॉट बनता है सेक, बनता है भाई कोसेक, और कोसेक बनता है सेक. हमने फिर से एक बार रिवाइज कर लिया. इथं खेळ कोणा चाललाय, टन टना टन 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 टारा. तो टैन क्या होगा भाई, कॉट, तो मतलब टैन का 10 कॉट का 80. अब सारे बच्चे ध्यान से सुनो. सो टैन का जो 10 है, टैन का जो 10 है उसको अपन लिख सकते हैं इक्वल टू कॉट. इज दैट ओके बेटा. टैन का जो 20 है,
अपन लिख सकते हैं, जल्दी बोलो, कॉट बेटा tan का 30, कॉट का, इज दैट ओके? तो ये अगर अपन रिप्लेसमेंट करें, ये अगर अपन रिप्लेसमेंट करें तो मैं क्या कहूं, गिवन एक्सप्रेशन, ओके, गिवन इज इक्वल टू क्या होगा बेटा, बोलो जल्दी बोलो, कॉट 80, हाँ, कॉट 70, हाँ, कॉट मल्टीप्लाई बाय बीच में 1 इंटू, बोलो tan 60, tan 70, अब क्या क्लिक हो रहा है? कुछ नहीं हो रहा। cot 80, tan 80, नहीं समझे सर, बिल्कुल भी नहीं समझे। क्या प्यारे बच्चों tan थीटा 1/cot थीटा होता है? अरे होता है कि नहीं होता? tan इज 1/cot, तो क्या अपन लिख सकते हैं, दिस इंप्लाइज tan थीटा इंटू कॉट थीटा क्या एक हो गए? अरे यस और नो भाई? फॉर द सेम एंगल मल्टीप्लीकेशन ऑफ tan एंड कॉट क्या बनाएगा? तो फॉर द सेम एंगल cot 80 इंटू tan 80 क्या 1 होगा? cot 80 tan 80 मल्टीप्लिकेशन क्या आएगा बच्चा? 1। cot 70 tan 70, जल्दी बोलो मल्टीप्लिकेशन। उसके बाद cot 60 मल्टीप्लिकेशन क्या आएगा? सोल्व और फाइनल आंसर। क्या सारे बच्चे ये सवाल को सही तरीके से समझे हैं? तो पहला कंसेप्ट क्या था बच्चा? थीटा एंड कॉम्प्लीमेंट्री लिए, कॉम्प्लीमेंट्री लिए tan बनता है cot, cot बनता है tan, तो हमने यूज किया tan 10 cot 80, tan 20 cot 70, tan 30 cot 60। आर गेटिंग? कंसेप्ट नंबर 2, सेम एंगल के लिए क्या हम रेसिप्रोकल्स पढ़े हैं? क्या हम यहां पर रेसिप्रोकल्स पढ़े हैं? साइन इज द रेसिप्रोकल ऑफ कोसेक, हमने लिखा था। अरे सॉरी बेटा, दिस इंप्लाइज sin थीटा इज 1/cosec थीटा। क्या इसी का मतलब sin थीटा इंटू कोसेक थीटा 1 है? क्या इसी का मतलब कोसेक इज 1/sec का मतलब cos इंटू सेक 1, tan इज 1/cot का मतलब tan इंटू cot इज 1। वेरी क्लियर? So in this way we are done with question number 2. Now third, sin theta is p/q, तो फिर cos थीटा क्या होगा? तो ऑप्शन में अगर देखें तो सिर्फ राडा राडा, तो हमको पता है कि sin स्क्वायर प्लस cos स्क्वायर 1 है ना। वंस अगेन आई विल डू इट फॉर यू, आपल्याला पटकन cos आला पाहिजे, बट कम ऑन, sin स्क्वायर थीटा प्लस cos स्क्वायर थीटा क्या होय बेटा? अच्छा, याची पण गरज नाही, दिस इज ऑल्सो टाइम कंज्यूमिंग। मैं तुम्हारा कैसे करूं शॉर्टकट? अगर एक ट्रिग्नोमेट्रिक रेशियो दिया है तो प्यारे बच्चों अपन क्या करेंगे, जल्दी बोलो, दिस इज थीटा, ओके, कम ऑन, साइन थीटा p/q, तो डायरेक्टली क्या करेंगे बच्चा? p/q, तो क्या अपन इसको डायरेक्ट लिख सकते हैं? कम ऑन, समझे कि नहीं समझे? कल फास्ट झालं हे बेटा। q स्क्वेअर विल बी धिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर। अरे सॉर नो, आता इतना कोण पाहिजे बेटा मला? कॉस थीटा, तो जोर से बोलो जय माता दी। अरे बोलो भाई, कॉस थीटा रूट ओवर क्यू स्क्वेअर माइनस पी स्क्वेअर अपॉन क्यू, रूट ओवर क्यू स्क्वेअर माइनस अपॉन क्यू। किती जण काल है? वेरी इजी। अरे शॉर्टकट होता की नाही? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 ने थोडासा अजून टाइम लागला असता, याने पटकन आलं। अरे इज दैट ओके? नेक्स्ट, द वैल्यू ऑफ कॉस थीटा इन टर्म्स ऑफ tan थीटा। इंटरेस्टिंग क्वेश्चन है, कॉस को कन्वर्ट करना है किसके टर्म्स में बेटा?
tan। तो ये सब बात है भाई रिश्ते की। तो cos का रिश्ता tan के साथ क्या डायरेक्टली है? नहीं है। बट हमको एक और चीज पता है भाई, सास भी कभी बहू थी, cos भी कभी 1/sec थीटा था कि नहीं था? cos का रिश्ता डायरेक्टली tan के साथ नहीं है, बट sec का रिश्ता तो tan के साथ है ना भाई। फंडामेंटल नंबर 2, समझे कि नहीं समझे? तो क्या अपन लिख सकते हैं, रेडी फंडामेंटल आइडेंटिटी है sec स्क्वायर थीटा इज 1 प्लस tan स्क्वायर। तो प्यारे बच्चों क्या अपन लिख सकते हैं, ऑलरेडी sec थीटा होता है √1 प्लस, और फिर क्या अपन sec थीटा को उल्टा करके 1/cos थीटा लिख सकते हैं। अरे समझे कि नहीं? सो sec थीटा क्या होता है बेटा 1/, अच्छा अपन डायरेक्ट लिखेंगे, दिस इज इक्वल टू 1/, अरे जल्दी बोलो, अरे sec इज रेसिप्रोकल ऑफ cos, तो यहां से cos क्या आया बेटा? अरे जल्दी बोलो, अरे cos ऊपर, ये टर्म नीचे, 1/√1 प्लस tan स्क्वायर थीटा। cos इन टर्म्स ऑफ tan, cos इन टर्म्स ऑफ tan, समझे कि नहीं समझे? 1/√, ये हमारे अनिल सर ने थोड़ी सी कंजूसी की है। रिजल्ट ओके? अरे बेटा समझे कि नहीं समझे? समझे कि नहीं समझे? सो देयर वाज नो डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन cos एंड tan, लेकिन हमको पता था भाई tan को कनेक्टेड sec है, रेसिप्रोकल में cot है। समझे कि नहीं समझे? सो ऑल दिस रिलेशनशिप्स यू आर गोइंग टू यूज। चलो नेक्स्ट, साइन का पावर 4 प्लस कॉस का पावर 4 इज इक्वल टू, अब सारे बच्चे ध्यान से सुनेंगे, वी हैव फॉर्मूलाज फॉर स्क्वेयर एंड क्यूब ओनली, कम ऑन, स्क्वेयर एंड, तो पावर 4 आने के बाद डरने का नहीं, अपन तो भी डरते नहीं सर, अपन तुक्का मार देते हैं सर, डेश क्या आओ। सो सुनेंगे, सो बच्चा साइन पावर 4 प्लस कॉस पावर 4, साइन पावर 4 थीटा प्लस कॉस पावर 4 थीटा, क्या प्यारे बच्चों अपन इसको लिख सकते हैं साइन स्क्वायर थीटा का स्क्वायर प्लस कॉस स्क्वायर थीटा का, तो क्या कुछ क्लिक हो रहा है, ए का स्क्वायर प्लस बी का स्क्वायर, ए का स्क्वायर प्लस बी का स्क्वायर। और प्यारे बच्चों क्या ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर के लिए हमारे पास दो अलग अलग फॉर्म है, जल्दी बोलो, ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर के लिए how many forms do we have? 2, because we have a plus b the whole square as well as a minus b the whole square। तो एक अच्छा बच्चा डायरेक्टली क्या करेगा, जब भी a स्क्वायर प्लस बी स्क्वायर यूज करना है, तो जब तू a प्लस बी ब्रैकेट का स्क्वायर यूज करेगा तो तू -2a भी करेगा, और जब तू a माइनस बी ब्रैकेट का स्क्वायर करेगा तो माइनस के बाद तू प्लस करके 2a भी यूज करेगा, सो दैट इट विल सेव योर टाइम। सारे बच्चे समझे कि नहीं समझे? अरे देखो ना भाई, a प्लस बी द होल स्क्वायर इज a स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab, a माइनस बी द होल स्क्वायर इज a स्क्वायर प्लस बी स्क्वायर, और समझे कि नहीं समझे? सो यू हैव टू अप्लाई दिस वे। तो क्या प्यारे बच्चों मैं पहला अप्लाई करूं या दूसरा अप्लाई करूं? कॉन्फिडेंस के साथ कहेंगे फर्स्ट कि सेकंड? फर्स्ट कि सेकंड? फर्स्ट। क्यों? क्योंकि सर आपने उसको पहले ही लिखा है सर, माइनस साइन इज वेरी डेंजरस। अरे ऐसा नहीं है भाई, आपका जो ए होवे वो होवे साइन स्क्वायर थीटा, और आपका जो बी होवे वो होवे कॉस स्क्वायर थीटा। और फंडामेंटल के सारे रिलेशंस मेंटल नहीं है, वो स्क्वेयर्ड रिलेशंस है। वो क्या है भाई? स्क्वेयर्ड रिलेशंस। तो स्क्वेयर्ड साइन स्क्वायर, स्क्वेयर्ड कॉस स्क्वायर, और दोनों का एडिशन क्या हुए? दैट्स व्हाई वी विल अप्लाई फर्स्ट फॉर्मूला। अरे समझे कि नहीं समझे? तो चलो लगा दो, दिस इज इक्वल टू, हाँ बोलो, साइन स्क्वायर थीटा, जल्दी बोलो, इकडे बघ, ए चा स्क्वायर प्लस बी चा स्क्वायर, कम ऑन, ए प्लस बी द होल स्क्वायर, ए साइन स्क्वायर थीटा प्लस बी मतलब कॉस स्क्वायर थीटा द होल स्क्वायर माइनस 2ab मतलब 2 साइन स्क्वायर थीटा कॉस स्क्वायर थीटा। क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं? जल्दी बोलो भाई। हाँ, साइन स्क्वायर प्लस कॉस स्क्वायर क्या होवे? 1 होवे सर। अरे समझे कि नहीं समझे? 1 स्क्वायर माइनस 2 साइन स्क्वायर थीटा कॉस स्क्वायर थीटा। अब 1 का स्क्वायर क्या होता है भाई? 1 इटसेल्फ। सो 1 माइनस 2 साइन स्क्वायर थीटा
प्रिंटिंग मिस्टेक, साइन स्क्वायर थीटा कॉस स्क्वायर थीटा। अरे बेटा समझे कि नहीं समझे? कितने बच्चों को ट्रिग्नोमेट्री आसान लग रही है? काइंडली रेज योर हैंड्स। ये बाबू मी एकटाच, कितने बच्चों को डिफिकल्ट लग रही है? रेज योर हैंड्स। हाय नाही करायचं, डिफिकल्ट रेज योर हैंड्स। बाकी सगळे मीडियम, लय फास्ट। हे पा फास्ट जाणं गरजेचं आपल्याला, अरे बरोबर आहे नाही? आज 9 9:30 वाजना, पण जोपर्यंत सोपं वाटत नाही आपण इसको छोडेंगे नहीं, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं। चलेगा? दौड़ेगा तर लढो भाई। मला सगळ्यांनी सांगा, हा फॉर्म्युला आपण शिकलोय का नाही? बरं तू ऑलिम्पियाडला चालला का नाही? बाकीचे पळणार, आपण रांगायचं। अरे हमको भी तो दौड़ना पड़ेगा ना भाई, वी ऑलरेडी नो आवर आइडेंटिटी। तो आपण काय यूज करेंगे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला कसं वापरायचं? प्लस पाहिजे तर मायनस करायचं, मायनस पाहिजे तर प्लस करायचं, असं पटकन करायचं। ठीक आहे, त्यात पण कोणती वापरायची सर? अरे साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर दिसले ना मला, ए आणि बी स्क्वेअर रिलेशन आहेत, हे पाठ कर। फंडामेंटल वाले सगळे रिलेशन कसे आहेत? स्क्वेअर। त्यातला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरची सम किती बच्चा? 1, म्हणून मी ती फर्स्ट वापरली आणि ऑटोमॅटिक मला आन्सर भेटलं। अरे इज दॅट ओके विथ एव्हरीवन? बरं यातलं एखादं कॉम्प्लिकेटेड सम असतं है ना, छोटा मोठा कॉम्प्लिकेशन, तो सारे बच्चे ध्यान से सुनो, मल्टीपल वाला म्हणजे आलं तरचा विषय चालला, आठवले म्हणून पाठवले। सो बच्चा 1 चा स्क्वेअर किती आहे? ऑलरेडी 1। इथं बघ थोडं कॉम्प्लिकेशन अजून ते करू शकतात, केलं तर मायनस आधी इकडे बरोबर का? हा साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा आहे। मी तुला हिंट देतो ऍक्च्युली, मला सगळ्यांनी सांगा रे साइन 2 थीटा तो तुलन केला का नाही? जल्दी बोलो। अरे 2 साइन थीटा इंटू आहे का नाही? बर इकडे पावर असं होऊ शकतं का नाही? आता हा 2 आहे, ठीक आहे ना, आणि हा साइन थीटा इंटू कॉस थीटा, मी याला असं लिहू का? चलेगा कि नहीं चलेगा? चलेगा कि नहीं चलेगा? चलेगा सर, आपण काहीच नाही, दोघांना ब्रॅकेट स्क्वेअर केला, ठीक आहे। इकडे बरोबर का? आता 1 मायनस 2 ॲज इट इज। ए बेटा मी याला असं करू का? आता हा साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे, हा मी या ब्रॅकेटमध्ये असं करू का? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा बटे 2। चलेगा कि नहीं चलेगा? चलेगा। तो प्यारे बच्चों क्या अपन इसको लिख सकते हैं? 1 माइनस 2। ए बेटा हा कौन है रे वरती? साइन, अरे जल्दी बोलो, बटे 2 द होल स्क्वेअर। काही समजतंय का नाही? दिस इज, अरे हे एक्स्ट्रा खेळतोय मी, हे एक्स्ट्रा याच्यासाठी खेळतोय की जर त्यांनी 2 साइन थीटा कॉस थीटा, साइन 2 थीटा आहे का नाही? आपण 2, मला सांगा 1 मायनस 2, याला ओपन करा, मी याला काय लिहू शकतो बेटा आपण? जल्दी बोलो, साइन स्क्वेअर 2 थीटा डिवाइडेड बाय, खाली 2 चा स्क्वेअर किती आला बच्चा? 4, 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4। सो त्यांनी 1 माइनस साइन स्क्वेयर 2 थीटा अपॉन 2 जरी दिला असता तो क्या उसी का मतलब 1 माइनस दिस है? क्या सारे बच्चे समझ रहे हैं? ओके, सो हा जो पार्ट है ना, हा पार्ट काय बेटा? आठवले म्हणून पाठवले, एक्स्ट्रा था, इस तरह से हमको थोड़ा सा खेलना है। चलो नेक्स्ट, सिंप्लीफाई। सांगा बरं आता या अवघड आहे का सोपं आहे? बस वैल्यूज डालनी है बेटा, कम ऑन। साइन स्क्वेयर 30, नाउ साइन 30 इज 1 बाय द होल स्क्वेयर। कॉस स्क्वेयर 30, तो प्यारे बच्चों वही नो कॉस 30, जल्दी बोलो, √3/2 द होल स्क्वेयर माइनस tan स्क्वेयर 30, हमको पता है बेटा tan 30 इज 1 बाय द होल स्क्वेयर, tan स्क्वेयर 60 इज √3 द होल बटे साइन 60 प्लस कॉस 60 द होल स्क्वेयर, साइन 60 √3 बाय प्लस कॉस 60 द होल स्क्वेयर। आप सिंप्लीफाई करेंगे, दिस इज इक्वल टू 1/2 चा स्क्वेयर 1/4, √3/2 चा स्क्वेयर √3 चा 3
आणि बेटा खाली 2 चा 4, कम ऑन 1 चा 1, खाली √3 चा 3 इंटू √3 चा 3 बटे आता इथं काय होईल बेटा हे √3 + 1 अपॉन 2 द होल स्क्वेअर. चला नेक्स्ट 3 1 जा अपॉन 4 4 जा 64, कुठं ते मल्टिप्लाय आहे. 3 1 जा म्हणजे किती उरला -1 ओनली फ्रॅक्शन. चला खाली √3 + 1 द होल स्क्वेअर करा ओपन. √3 चा 3 प्लस 1 चा 1, √3 × 1 इज √3 चा डबल 2 √3 आणि डिवाइडेड बाय खाली 2 चा स्क्वेअर किती बच्चा 4. हा ब्रॅकेट आपण ओपन केला. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. विच इज इक्वल टू हा जो 1 आहे याला आपण काय लिहू आपण 1. 3 1 जा 3 -16 -13 बटे 16 डिवाइडेड बाय बरं याला ब्रॅकेट घालू तो खालचा 4 वर येईल. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. 3 + 1 इज 4 प्लस 2 √3 बर. परत इकडे 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16. सो फायनली -13 अपॉन 4. आता हा जो खाली डिनॉमिनेटर आहे 1 अपॉन 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस √3. आता जर ऑप्शन कडे पाहू आपण -13 वरती -1 13/8. ओके ठीक आहे. आता पहा सगळ्यांनी दिस इज इक्वल टू बेटा -13 अपॉन 4 2 जा 8 ब्रॅकेट मध्ये कोण आहे बेटा 2 प्लस √3. सो अपन जरा ध्यान से देखें द ओनली ऑप्शन वी हैव इज रैशनलाइजेशन. कम ऑन काय रैशनलाइजेशन. तो अपन ट्राई करेंगे. देखो मल्टीप्लाई एंड डिवाइड बाय जल्दी बोलो. अरे रॅशनलाइज करायचं म्हणजे काय करायचं प्लसचा मायनसचा प्लस करायचा त्याने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचा. त्याचा फायदा काय होतो a + b a - b. चला मग त्याला पुढे जर का आपण सोडवलं चलो इज इक्वल टू -13 2 जा -26 प्लस नाही हे सगळा राडा झाला. म्हणजे आता ह्या क्वेश्चन मध्येच मिस्टेक बेटा आलं लक्षात. 8 इंटू ब्रॅकेट a² 2चा किती आला बेटा 4 -b² किती आला बेटा 3. सो दिस विल बी -26. चला परत एकदा 13 जर आपण कॉमन घेतला तर -2 आणि प्लस √3 अपॉन 4 - 3 इज 1. जम गई बात. यस 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 परफेक्ट. √3 - 2 समझे कि नहीं समझे. अरे समझे कि नहीं समझे. यस. सो फाइनली दिस इज 13/8 एंड दिस कैन बी रिटन एज. क्या सारे बच्चे बात समझ रहे हैं. रॅशनलाइज 10वीच टॉपिक आहे. रॅशनलाइज मध्ये काय करायचं बेटा जी टर्म आहे हे बघ जर आन्सर मॅच नसतं झालं तर समजून घ्यायचं क्वेश्चन मध्ये मिस्टेक अलग लक्षात. सो टेक्निक इज करेक्ट. काय केलं आपण बेटा फायनली पर्यंत आलो होतो म्हणून मी ग्रीन पेन वापरला. आन्सर मॅच नाही झालं तर काय करायचं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय त्याला कॉन्जुगेट शब्द आहे. काय शब्द बेटा कॉन्जुगेट. कॉन्जुगेट कसं काढायचा हे बघ ना एक रॅशनल असेल आणि दुसरा इरॅशनल असेल. दोन्ही इरॅशनल असतात आपल्याला काही घेणं नाही. फक्त प्लसचा मायनस कर मायनसचा प्लस कर त्यानेच मल्टिप्लाय कर त्यानेच डिवाइड कर. इज दॅट ओके. चला नेक्स्ट आता तुम्ही सांगा करे तो क्या करे. भाग जाए सर यहां से. अय पारायण नारायण नारायण. अरे भाई 4 tan is 3 तो इसका वैल्यू निकालो. सो थोड़ा सा एक आइडिया आपको होना चाहिए कि बेटा मला काय काढायचं हे बघ फंक्शन किती सगळे 6 आपापसातले सगळे रिलेशन्स मी तुम्हाला दिलेले आहेत आणि इथे दिलाय tan. कम ऑन काय दिला tan. ए बेटा 4 tan a का मतलब अगर 3 है तो प्यारे बच्चों क्या tan a होगा जल्दी बोलो tan a होगा. अरे जल्दी बोलो 3 तो क्या आपको अगर एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पता है तो हमने आपको क्या सिखाया बेटा जी जल्दी बोलो. अरे जल्दी बोलो tan क्या होता है त्यामुळं अरे त्यामुळं प्रोग्रेस. बरोबर तुम्ही सगळे माझ्याकडे कसे झाले मजे लूटने आए सर मजे. अरे हम प्रोग्रेस के लिए आए भाई.
सो त्यामुळं प्रोग्रेस भरपूर. सो टॅन इज पी बाय बी. आणि मग बी कसं ओळखायचं? बी कोण असतो श्रेयस? बी बेस. इथं कुठं कसं करायचं? बेस म्हणजे नेमकं काय? हा थीटाला चिरायला मी काय येडा आहे काय म्हणायचं सर? हम कार खेले के चेले हैं सर. अरे समजे की नाही समजे? चला इथं पटकन टॅन इज पी बाय बी. अरे म्हणजे बच्चा पी किती आला? 3. अरे बी किती आला? 4. फास्ट याची इज 3 4 5. अरे 3 4 5 स्टँडर्ड. ठीक चला. सो बेटा ते म्हणतात याची व्हॅल्यू काढा. तर पटकन मला इथून स्वयं कॉस ए सांग जे जे पाहिजे फास्ट. कॉस ए म्हणजे ऍक्च्युली अरे आपला जो थीटा आहे तो ऍक्च्युली ए. कम ऑन. अरे समजे की नाही समजे? अरे थीटा इज. अरे समजे की नाही समजे? हा सांग पटकन. 4 बाय. व्हेरी गुड. पोरग हुशार झालं. अनुष्का तुम्हाला सांग साइन ए. हा हा 3/5. मुलगी शिकली प्रगती झाली. व्हेरी गुड. शिवाली कॉस ए झालं. आले की नाही सगळे हे? आणि झालं द्या व्हॅल्यू टाकून. चला दिस इज इक्वल टू कम ऑन 3 कॉस क्यूब ए. बेटा कॉस ए किती आहे रे? अरे 4/5 क्यूब मायनस 5 साइन क्यूब ए. साइन ए किती आहे बेटा? अरे 3/2 कॉस ए किती आहे? 4/5 आणि प्लस 5. बस सिंप्लीफाई करेंगे. ओके चलो दिस इज इक्वल टू. आता पहा वरती 4 चा क्यूब किती आहे? बस चला सिंप्लीफाई करतो मी काय अर्थ नाही. 3 इंटू 64/5 चा क्यूब इज 125 मायनस हे झाले कॅन्सल आउट. हा बेटा 5. अच्छा क्यूब राहिला का? व्हेरी सॉरी व्हेरी सॉरी. तर गडबडीत क्यूब राहिला. चला मग आता याला काय करूया? परत लिहू. अरे गडबडीत चुकलं ना ते. आन्सर झालं नसतं. 3 इंटू कॉस क्यूब आहे. आपला कॉस किती बेटा? 4/5 चा क्यूब मायनस 5 साइन क्यूब आहे. इट इज 3/5 चा क्यूब अपॉन 2. आपला कॉस किती बेटा? 4 प्लस 5. चलो सो 3 इंटू जल्दी बोलो 64 बटे 125 माइनस 5 इंटू 27 बटे अपॉन 2 4 जा 8/5 प्लस 5. दोघांचाही बेस किती आला बेटा? 125. 3 4 जा 12 कॅरी 1 3 6 जा 18 and 1 19 मायनस हे झालं न्यूमरेटर अपॉन खाली 8 प्लस 5 5 जा 25 and 8 33 बटे 5. सो डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर मध्ये भाग जाईल. ओके इट विल बी 25 विच विल बी इक्वल टू. आता जे ऑप्शन्स आहेत ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाईड आहे आणि बेस दिस वे. चला 192 मायनस 135 12 मायनस 5 इज 7 8 मायनस 3 इज 5 0 अपॉन 33 into 25 25 3 जा 7 75 आणि 7 82 57/825. शंभर टक्के याच्यात काहीतरी गडबड असणार आहे कारण कॅल्क्युलेशन इज करेक्ट. रिझल्ट ओके विथ एव्हरीवन. काय झालं? अरे हा भाग जाईल का? व्हेरी सॉरी. 19 ने जाईल का डायरेक्टली? 3 ने जातोय का? यस 3 ने जाईल. 19 हा 3 2 जा 6 7 जा यस 19/275. अरे झेपता एक सगळ्यांना? हा तर ते चाहे फ्रॅक्शन हो या रेडिकल हो ऑलवेज सिम्प्लिफाय. गेटिंग? सो काय काय कन्सेप्ट वापरतोय बेटा आपण? ट्रिग्नोमेट्री त्याच्यातले सगळे रिलेशन्स वापरतोय. इथं तर काय सगळं नुसतं सॉल्विंगच आहे. पण असा क्वेश्चन जर का आला तुम्हाला भले कधी कधी असं म्हणतील
√3 tan थीटा इज 1. कोई बात नाही, आपण tan थीटा काय करेंगे बेटा 1/√3. आणि मग परत एकदा काय वापरायचं, एक ट्रिग्नोमेट्रिक रेशो माहिती आहे त्याच्यावरून बाकीचे काढायचे अँड यूज द रिलेशन. चला पुढचा क्वेश्चन. हा बोला. 2 cos square 30 minus 1 minus 2 sin square 30 cos square 30 minus sin square 30, all of these which among the following is different. यातला कोण डिफरंट रे बोला. काही क्लिक होतंय घे चौक बघून नाही. सगळ्यांनी मोठ्याने वाचा हे. तीन चार दिवस जेवले नाही जसे हे सगळेजण पहा आणि ह्या क्वेश्चन कडे या. अब गौर से देखिए इस एंगल को. जो थीटा था क्या वो 30 है. सो 2 cos square थीटा minus 1 minus 2 sin square थीटा cos square थीटा minus sin square थीटा 1 minus tan square थीटा अपॉन 1 plus tan square थीटा. गंगाधरी शक्तिमान ये सारे के सारे किसके फॉर्म है भाई. cos 2 थीटा cos 2 थीटा मतलब cos 60 मतलब 1/2. मग आता ते काय म्हणतायत यातला कोणता वेगळा आहे. ऍक्च्युली सगळे सगळे काय झाले सेम. क्वेश्चन मध्ये मिस्टेक आहे. अरे आलं लक्षात. ऑल सेम अँड इज इक्वल टू कोणाचे फॉर्म्स इथे cos 2 थीटाचे. समझ रहा है ना विनोद. आर गेटिंग. ठीक. नेक्स्ट. विच इज नॉट सिमिलर. सांगा आता. sin 60 2 sin 30 इंटू दिस या तीन टर्म्स आहेत बरं का रे. मग आता हा sin 60 सिम्प्लिफाय केल्यावर काय होईल बेटा जल्दी बोलो √3/2. आता 2 sin 30 cos 30 जल्दी बोलो. अरे हा काय झाला 2 sin थीटा cos थीटा म्हणजेच sin 2 थीटा. अरे समझे कि नहीं समझे. विच इज एक्चुअली sin 60 विच इज अगेन √3/2. आणि लास्ट 2 tan 30 आपण 1 plus tan square 30. मिस्टेक काय रे हे बघ बरं. पुस्तक आहे का. पुस्तक सोबत ठेवायचं. आपल्या सरांकडून छोटी मोठी मिस्टेक होऊ शकते किंवा बुक मध्ये असेल तो भाग वेगळा. पण हे √3/2 कसं आहे रे मल्टिप्लाय का बघ पटकन सांग. अरे हा हे कॉमा असेल. व्हेरी गुड. मी तरीच म्हणलं सोशल डिस्टन्सिंग पाहिजे. आलं लक्षात. 4 टर्म्स होते त्या. चला त्यातली तिसरी 2 tan 30 बटे 1 plus tan square 30 है का रेडीमेड फॉर्म्युला. यस 2 tan थीटा अपॉन 1 plus tan square थीटा. कोण आहे रे. हा ठीक आहे ना. पण ते झालं ना. हा अरे बोला पटकन. sin 2 theta. Once again it is sin 60 means what √3/2. आणि शेवटचा पण कोण आहे. अरे असं का उरायलं काय काय इथं ई होतं का. नन ऑफ दिस. अरे इज दॅट ओके. बुक मध्ये पण नन दिलेलं असतील 100%. बर जाऊ दे. इकडे बघ सगळे सेम होते. नन ऑफ दिस. चला इथं पण काय झालं सगळे सेम होते. नन ऑफ दिस. काय काय सी दाखवतंय का. मग ते त्यांनी सी केलं आपण काय करायचं. अरे हम सही है ना भाई. अरे देखो ना. अरे आर वी रॉन्ग. अरे वी आर करेक्ट.
अरे समझे का नहीं समझे? चलो नेक्स्ट, साइन थीटा माइनस कॉस थीटा इज 0, फाइंड द वैल्यू ऑफ टुचुक प्लस टुचुक। तो अब क्या करेंगे? अब एक बुरा बच्चा इसको सिंप्लीफाई करेगा जैसे हमने पहले किया था, अच्छा बच्चा सिंप्लीफाई नहीं करेगा। अच्छा बच्चा करेगा साइन थीटा माइनस कॉस थीटा अगर 0 है तो अच्छा बच्चा करेगा साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा। अरे समझे कि नहीं? और ये कौन से एंगल के लिए होता है भाई? यस, तो इसका मतलब अच्छा बच्चा कहेगा थीटा है सब 45। आप सॉल्व करिए, साइन टू द पावर 4 ऑफ 45 प्लस कॉस टू द पावर 4 ऑफ 45। समझे कि नहीं समझे? साइन का पावर 4 45 डिग्री प्लस कॉस की पावर 4 45। चलो सो इसको अपन क्या करेंगे बेटा? साइन 45 क्या हो गए? 1 अपॉन की पावर प्लस 1 अपॉन √2 की पावर। अब 1/√2 का स्क्वायर क्या है भाई? 1/2, और उसका स्क्वायर 1/4। समझे कि नहीं समझे? 1/4 एंड अगेन इट इज 1/, सो इट इज 2/, का मतलब हुआ 1/2। इट इज दिस। अरे क्या ट्रिग्नोमेट्री इजी लग रही है? तो स्टॉप करेंगे, कंटिन्यू करें? भागो पुढे थांबता सर इथं। चला बाकीचे क्वेश्चन्स करा. ओके आदिती, बाकीचे क्वेश्चन करा.